केवळ जिशान सिद्दीकी नाही तर महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक आमदारांनी स्वतःचे पक्ष बदलून टाकले. माझ्यासमोर ते दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत. त्या दोघांनीही स्वतःच्या मूळ पक्षाबरोबर गद्दारी केलेली आहे. अखिल चित्रे हे एक अतिशय ॲग्रेसिव्ह युवा चेहरे म्हणून गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करतात. जिशान सिद्दीकींनी सांगावं की त्यांचं मत मुख्यमंत्री म्हणून कोणाला असणार? देवेंद्र फडणवीसांना असणार की एकनाथजी शिंदेंना असणार ते त्यांनी सांगावं. त्यांनी 5 वर्षामध्ये 4 वेळा पक्ष बदललेले आहेत. त्यांच्यासोबत आता कार्यकर्ते उरलेले नाहीत आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी बाहेरच्या उमेदवारांना हात घेऊन जेव्हा तिकीटं दिली तेव्हा ते आणि त्यांच्यासोबत एक खूप मोठा गट हा नाराज झाला. नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक नेते मंडळी प्रचारात सुद्धा व्यस्त आहेत आणि आज मी आहे वांद्रे पूर्व इथं. वांद्रे पूर्वची टफ फाईट होणार आहे आणि त्याचसोबत त्यानिमित्त आपल्यासोबत बातचीत करायला आहेत वांद्रे पूर्व या विधानसभेतले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वरुण सरदेसाई. खरं तर तरुण तडफदार उमेदवार असंच म्हणायला हवं. वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं लोकमतमध्ये. थँक्यू. कसा सुरू आहे प्रचार? तुम्ही लोकांशी कनेक्ट होताय? कसा रिस्पॉन्स मिळतोय? वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इथे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे आमदार निवडून येत आहेत, नगरसेवक निवडून येत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांचं मजबूत जाळं या संपूर्ण विधानसभेमध्ये आहे. आज मी जेव्हा जातोय तेव्हा मी एक नाममात्र चेहरा म्हणून त्यांच्यापर्यंत जातोय, पण प्रत्येक ज्या ज्या घरामध्ये जातो ते सगळे सांगतात की अहो आमचं या शिवसैनिकाशी चांगलं नातं आहे, या नगरसेवकांनी आमची कामं करून दिली आहेत. कोण सांगतं परब साहेबांच्या फंडातून आमच्या घराबाहेरची लादीकरण नुकतंच करून दिलेलं आहे. कोण सांगतं आमच्या जवळचं समाज मंदिर हे तुमच्या आमदाराच्या फंडातनं बांधून दिलं गेलं आहे. आणि त्यामुळे मातोश्रीशी सुद्धा डायरेक्ट नाळ असलेले प्रचंड नागरिक इकडे आहेत. त्यामुळे मी आता जेव्हा जातो तेव्हा मला कनेक्ट व्हायला अगदी सोपं होतं आहे. लोकांचा खूप प्रेम मिळतं आहे, आशीर्वाद मिळत आहेत आणि त्यामुळे आपण जरी कदाचित मीडियामध्ये ती टफ फाईट वगैरे वाटत असलं तरी मला जो काही लोकांचा प्रतिसाद मिळतोय एवढा छान आहे की मला अजिबात ही टफ फाईट वगैरे वाटत नाही. 23 तारखेला आपल्याला दिसून येईल. तुम्ही आत्ता म्हणालात की मातोश्रीसोबत एक नाळ जोडलेली आहे. खरं तर वांद्रे पूर्व मातोश्री हे एक समीकरण आहे आणि तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताय आणि तेही मातोश्रीच्या अंगणात. तर काय अजेंडा असेल आणि काय भावना आहेत की पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आणि तेही मातोश्रीत? नाही, एक अतिशय कमी वयामध्ये मोठी जबाबदारी, मोठी संधी मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आता या संधीचं सोनं करायला मी आणि माझ्यासकट वांद्रे पूर्वातील प्रत्येक शिवसैनिक, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता अक्षरशः जीवाचं रान करतोय. रात्री 3-3 वाजेपर्यंत बैठका घेऊन सकाळी 8 वाजता आमच्या महिला भगिनी प्रचाराला येत आहेत. दुसऱ्या दिवशीचं नियोजन आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आम्हाला करून देत आहेत. युवा सैनिक अगदी 8-8 माळ्यांच्या बिल्डिंगवर चढून पॅम्पलेट वाटत आहेत. त्यामुळे एक सुंदर टीमवर्क सुरू आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पण जिकडे ट्रेडिशनली काँग्रेसला मतदान होत होतं त्या बूथची सगळी जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी घेतलेली आहे. त्यामुळे छान टीमवर्क आहे. येत्या काळामध्ये आम्हाला आमच्या सभा पण घ्यायच्या आहेत. 2 दिवसांनी सुषमा अंधारे मॅडमची सभा होणार आहे. त्यानंतर आदित्यजी ठाकरे यांची सभा होणार आहे. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या सुद्धा वेळेची मागणी केलेली आहे. कदाचित मला मिळाली तर मला उद्धव साहेबांची सुद्धा सभा घ्यायची आहे. त्यामुळे जसं आता प्रचार पुढच्या टप्प्यात जाईल तसा आम्ही सुद्धा पुढचा गिअर टाकत जाऊ. नक्कीच. खरं तर अखिल चित्रेंनी कालच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर ही मतांची गणितं कशी जुळतील त्यांच्या पक्षप्रवेशानंतर काय वाटतं? नाही, अखिल चित्रे हे एक अतिशय ॲग्रेसिव्ह युवा चेहरे म्हणून गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करतात. पारंपरिक आमचे खरं म्हणजे ते विरोधी राहिलेले आहेत. पण शेवटी त्यांना कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना ही गेले अनेक दिवस त्यांना वाटत होती आणि ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षामध्ये पुढे ग्रोथ नाही, पुढे स्कोप नाही आणि त्यामुळे आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि त्याचसोबत महाराष्ट्र वाचवायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व त्यांनी मान्य केलं. काही दिवस आमच्याशी ते बोलत होते, चर्चा करत होते आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी बाहेरच्या उमेदवारांना हात घेऊन जेव्हा तिकीटं दिली तेव्हा ते आणि त्यांच्यासोबत एक खूप मोठा गट हा नाराज झाला. आता तुमच्यासमोर सांगायला हरकत नाही कारण मी काय नावं घेत नाही. आज मनसेमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचे मला रात्री फोन आले की वरुण आम्हालासुद्धा यायचं आहे, पण तुमची शिवसेना एवढी मजबूत संघटना आहे की आम्हाला तिकडे कसं काय सामावून घेता येईल, आम्हाला कोणती पदं मिळतील. पण त्यामुळे त्यांनीसुद्धा मला त्यांचं समर्थन हे दर्शवलेलं आहे. अखिलनी तर मला तर डायरेक्ट प्रवेशच केलेला आहे. पण त्याच्यासोबतची संपूर्ण टीम काल जवळपास वांद्रे विधानसभेतली सगळी विद्यार्थी सेनेची टीमने प्रवेश केलेला आहे.
अनेक प्रमुख त्यांच्या बॉडीतले लोकसुद्धा आमच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे इतरसुद्धा अनेक वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचे लोक संपर्कात आहेत, ते मदत करत आहेत. कारण शेवटी जनतेलासुद्धा निवडून येणारा माणसाच्या मागे उभं राहायला आवडतं. कोणी अपक्ष किंवा छोटे पक्ष जरी लढत असतील तरी जनता तेवढी सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की जे निवडूनच येणार नाही आहेत त्यांच्यावर मतं वेस्ट करून उपयोग काय. त्यामुळे 2019ला जे झालं ते आता होऊ द्यायचं नाही, हा चंग कुठेतरी वांद्रे विधानसभेच्या मतदारांनी केलेला आहे. म्हणजे 2019ची पुनरावृत्ती वांद्रे पूर्वमध्ये नाही होणार असं वाटतंय? 100% 23 तारखेला वांद्रे पूर्ववर, मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्ववर तुम्हाला आमचा शिवसेनेचा भगवा आम्ही फडकून दाखवू. वरुणजी, तुम्ही स्वतः 14 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहात आणि प्रामुख्याने तुम्ही युवा सेनेमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह आहात. युवांसोबत तुम्ही प्रत्येक ठिकाणी काम करताय. मग ते केवळ फक्त वांद्रे नाही, मुंबई नाही, तर राज्यभर तुमचं काम आहे. तर काय वाटतं की ह्या सगळ्यामध्ये युवा मतदारांचा पाठिंबा किंवा त्यांचं पाठबळ कसं मिळेल? नाही, आहेच ना, अतिशय चांगलं पाठबळ आहे आणि अगदी तुम्हाला खरं सांगायला गेलं तर युवक तर एवढे स्वतःहून सांगतात की अरे आम्ही तुला पाहतोय, ज्या पद्धतीने तू प्रश्न हाताळलेस, विद्यापीठातलं केलेलं माझं जे सगळं शिक्षण क्षेत्रातलं काम आहे हे पाहून लोकांचं समर्थन मिळतंय. ज्येष्ठ नागरिकसुद्धा, कसं आहे मी म्हणालो तसं की मी एकटा हा एक जरी चेहरा असलो तरी माझ्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे आणि त्या नावाला, त्या ब्रँडला लोक प्रेम करतात. त्यामुळे वैयक्तिकदृष्ट्या माझ्यावर प्रेम करणारे किंवा माझ्याकडनं अशा अपेक्षा ठेवणारे तर मतदार आहेतच, पण शिवसेनेवर प्रेम करणारे खूपच जास्त मतदार आहेत. आज मी जेव्हा माझ्या पत्रकामध्ये माझं शिक्षण दाखवतोय, त्या शिक्षणाला पाहूनसुद्धा अनेक असे मतदार आहेत जे सांगत होते अरे कदाचित आम्ही शिवसेनेचे मतदार नसू, पण जर एवढे उच्च शिक्षित लोक राजकारणात येणार असतील, काही माझ्या भाषणाचे किंवा इंटरव्ह्यूचे हे पाहून ते म्हणतात अरे तू बोलतोस पण छान, म्हणजे तू उद्या आमचे प्रश्नसुद्धा मांडू शकशील. त्यामुळे एक वेगळा समूहसुद्धा आम्हाला जोडताना दिसतोय, याचा मला आनंद आहे. खरं तर इथं जिशान सिद्दीकी हे सुद्धा प्रतिस्पर्धी आहेत तुमचे आणि त्यांनी काँग्रेसमधनं नुकतंच अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला आहे. तर त्यांचं कितपत आव्हान वाटतं किंवा बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळे कुठेतरी एक त्यांना इमोशनल सपोर्ट मिळेल का? काय वाटतंय? नाही, कसं आहे की केवळ जिशान सिद्दीकी नाही तर महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक आमदारांनी स्वतःचे पक्ष बदलून टाकले. एका पक्षावर निवडून आले आणि मग त्यांच्या मनात काय इच्छा जागृत झाली किंवा त्यांना काय मिळालं हे मला माहिती नाही, पण त्यांनी पक्ष बदलून टाकले. आणि त्यामुळे वांद्रे पूर्वने संपूर्ण महाराष्ट्राने आता ठरवलेलं आहे की ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या मूळ पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांना आता आपण थारा द्यायचा नाही. माझ्यासमोर जे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत त्या दोघांनी स्वतःच्या मूळ पक्षाबरोबर गद्दारी केलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. मला काही फार त्यांच्यावर बोलायची गरजच वाटत नाही. मुस्लिम मतदारांचं गणित कसं असेल? कारण बराचसा भाग जो आहे तो इथला मुस्लिम मतदारांचा आहे. ते गणित कसं असेल? जवळपास 90,000 मुस्लिम मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. पण मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो की 2017 साली जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आम्ही एकटी लढलो, त्यावेळीसुद्धा बेहरामपाडा जो 100% मुस्लिम बहुल भाग आहे, त्या भागातून शिवसेनेचा अधिकृत चिन्हावरचा नगरसेवक निवडून आला होता, हाजी हलीम. म्हणजे इकडचे मुस्लिम बांधव आणि मातोश्री, इकडचे मुस्लिम बांधव आणि शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. त्यांची महापालिकेच्या मार्फत आम्ही कामं करून देतोय, कामं करून देत आहोत, कामं करून दिलेली आहेत. त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नसताना, काँग्रेससोबत नसताना सुद्धा आम्हाला इकडच्या मुस्लिम बांधवांनी, भगिनींनी प्रेम दिलेलं आहे आणि त्यामुळे यावेळी तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, आम्हाला ते प्रेम मिळणारच आहे, त्यामध्ये मला कुठली शंका नाही. तुम्ही स्वतः आता वांद्रे पूर्वमध्ये फिरताय. काय वाटतं अजून कोणत्या समस्या आहेत की ज्या अजून लोकांचे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत, सुटलेले नाही आहेत? खरं तर इथं भारतनगरसारखा भाग आहे किंवा एक गव्हर्मेंट कॉलनी आहे. तर हे जे सगळे मुद्दे आहेत, काय वाटतंय वरुण सरदेसाईंचं वांद्रे पूर्वसाठी काय विजन असणार आहे? मला वाटतं विजन म्हणजे हे क्लिअर आहे की जवळपास 90% लोक, 85 ते 90% लोक हे स्लममध्ये राहतात, झोपडपट्टी चाळीमध्ये राहतात. या सगळ्यांना स्वतःची हक्काची परमनंट घरं पाहिजेत. गव्हर्नमेंट कॉलनीचा जरी तुम्ही विषय घेतला तरी गेले 30-30 वर्षे आंदोलनं सुरू आहेत, पण अजूनही त्यांच्या हक्काची घरं त्यांना मिळत नाही. आणि म्हणून शेवटी लोकांना स्वतःच्या हक्काची घरं मिळवून देणं, कुठेतरी राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे हे सगळे विषय आहेत, ते आमदारांनी त्याच्याकरता प्रयत्नशील राहिलं पाहिजे. पण ते जरी आधी झालं नाही तरी मी निवडून आल्यानंतर माझी सगळ्यात पहिली प्रायोरिटी ती असणार आहे. आज अनेक विषय इकडे प्रलंबित आहेत. आज काही जागांवर जिथे हजारो लोक, म्हणजे 40-40, 50-50 हजार लोक राहत आहेत, ती अख्खी जमीनच अजून रेल्वेकडे आहे किंवा कुठेतरी डिफेन्सकडे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे त्याचं हस्तांतरण झालं पाहिजे, तरच त्याच्यावर आपण SRAची स्कीम लागू करू शकू. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायला पाहिजे.
आज सुदैवाने इकडे महाविकास आघाडीच्याच खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे खासदार महाविकास आघाडीचे आमदार उद्या मी निवडून आल्यानंतर एक अतिशय त्यांच्यासोबत माझा ताईंसोबत चांगला समन्वय आहे. त्यासुद्धा प्रचंड मेहनती आहेत. त्यामुळे हे सगळे प्रश्न आम्हाला मार्गी लावता येतील. आज खाली नगरसेवक शिवसेनेचे आहेत, उद्या आमदार शिवसेनेचा येईल, खासदार महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे एक चांगली टीम बनवून आम्हाला इकडे काम करता येईल. खरं तर तृप्ती सावंत यांनी सुद्धा उमेदवारीचा अर्ज याच विधानसभेतनं भरलेला आहे. मतविभाजन होईल का कुठेतरी, काय वाटतं? नाही होणार, कारण 2019ची परिस्थिती पुनरावृत्ती आपण होऊ द्यायची नाही हे आता मतदारांनी ठरवलेलं आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात, मतविभाजन होईल का? मला वाटतं हे जर आपल्याला कळत असेल तर प्रत्येक मतदाराला सुद्धा कळतंय की केवळ हा डाव आहे मतविभाजन करण्याकरता. आणि मी परत एकदा सांगतो की गेल्या वेळची 5 वर्षापूर्वीची वांद्रे पूर्वातील परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. कसं असतं, मीडियामध्ये कदाचित आपण केवळ आकडे पाहून आपण हे विश्लेषण करतो, पण इकडचे नागरिक जाणतात की गेले 5 वर्ष त्या तशा सक्रिय नव्हत्या. त्यांनी 5 वर्षामध्ये 4 वेळा पक्ष बदललेले आहेत. त्यांच्यासोबत आता कार्यकर्ते उरलेले नाहीत. त्यामुळे हे सगळं इकडचे लोक जाणतात. त्यामुळे मला काही तसं टेन्शन नाही. वरुणजी, एक शेवटचा प्रश्न. काल वरळी कोळीवाड्यात प्रामुख्याने राज ठाकरेंची सभा झाली, तर त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात कोणत्याच पद्धतीची टीका केलेली नाही आहे किंवा त्यांच्यावरती भाष्य केलेलं नाही आहे. आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा माहीममध्ये सभा घेणार नाही असं म्हटलेलं आहे. तर कुठेतरी हा छुपा पाठिंबा काका आणि पुतण्या, काय वाटतंय? नाही नाही, माहीममध्ये आम्ही उमेदवार दिलाय ना आमचा. आणि असा काही साधासुद्धा उमेदवार नाही दिलाय. अनेक वर्ष शाखा प्रमुख असलेला आणि आता गेले 2 वर्ष शिवसेनेच्या फुटीनंतर ज्याच्यावर दादर विभागाची आम्ही विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी दिली, असा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आमचे महेश सावंत यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आज उद्धव ठाकरे साहेबांचं तुम्ही जर नीट शेड्यूल पाहिलं तर कदाचित माहीममध्ये त्यांची सभा नाही आहे हे आपण पाहिलं असेल, पण त्यांच्या सभा या बहुतांशच्या मुंबईच्या बाहेर आहेत. मुंबईच्या बाहेर आज आम्ही जवळपास, मला वाटतं मुंबईत काहीतरी 20-22 जागा लढवतोय. त्याचा अर्थ 70-72 जागा हे आम्ही बाहेर लढवतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब हे मुंबईच्या बाहेरचा सगळा दौरा करतील. मुंबईत आमचं एवढं मोठं संघटन आहे, मुंबईत आज आमचे नेते आहेत, मुंबईत आज आमचे आमदार राहिलेले आहेत, आमचे उपनेते आहेत, आमचे अनेक प्रवक्ते आहेत. आमच्या लेवलला करू ना आता आम्ही मॅनेज. आता मी नौका उमेदवार आहे, मी पहिल्यांदा लढतोय म्हणून मी उद्धव ठाकरे साहेबांची अशी मागणी केली आहे, तशी अनेक उमेदवारांनी केली असेल ना. पण मला सुद्धा कळतं आज उद्धव साहेब बिझी असतील, तर आज आमच्या इकडे अनिल परब साहेब आहेत. ते इकडची प्रत्येक समस्या जाणतात, ते येऊन माझ्याकरता सभा घेतील ना. त्यामुळे असे प्रत्येक विभागात आमचे नेते आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब कदाचित तिकडे येणार नसतील. तर काल राज ठाकरेजींनी काय भाषण केलं मी ऐकलं नाही, पण त्यांनी सुद्धा उमेदवार उतरवलेला आहे. बघा, शेवटी लोकशाही आहे, त्यांना निवडणूक लढण्याचा वरळीत पूर्ण अधिकार आहे. आम्ही काहीच त्याबद्दल म्हणत नाही आहोत. ते जनतेपर्यंत जातील. 23 तारखेला तुम्हाला आदित्यजी ठाकरे किती मार्जिननी निवडून येतात हे आपल्याला दिसून येईल. वरुणजी, तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये तुमचं संघटन मजबूत आहे, बळकट आहे आणि मुंबईत ठाकरे ब्रँड हा चालतो. तर काय वाटतं, येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबई ठाकरेंकडे राहील आणि मुख्यमंत्री चेहरा म्हणून काय वाटतं कोण असेल? 100% मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा. गेले आपण 6 महिन्याचे सगळे निकाल पहा. 6 पैकी 4 जागा आम्ही जिंकलो लोकसभेच्या. 5वी जागा आम्ही केवळ 48 मतांनी हरलो आहे. तीसुद्धा आमची कोर्टात लढाई चालू आहे. त्यानंतर झालेली पदवीधर आम्ही जिंकलो. त्यानंतर झालेली शिक्षकची निवडणूक जिंकलो. सिनेटची निवडणूक आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो. त्यानंतर जे आमदारांमधनं जी मतदान होणार होतं त्याच्यात आमचे मिलिंद नार्वेकर विजयी झालेले आहेत. त्यामुळे सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो ना गेल्या 6 महिन्यामध्ये. एकही निवडणूक आम्ही हरलो नाही आहे. त्यामुळे मतदारांचा कौल हा 100% आमच्या बाजूने हे दिसून येतं. आम्हाला कुठलंही टेन्शन नाही. आणि उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे परत एकदा मुख्यमंत्री व्हावे ही आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे. ती काय आम्ही लपवून थोडी ठेवली आहे. मी तर प्रत्येक भाषणात सांगतोय की मी आमदार झाल्यानंतर माझं मत हे उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून असणार. जिशान सिद्दीकींनी सांगावं की त्यांचं मत मुख्यमंत्री म्हणून कोणाला असणार, देवेंद्र फडणवीसांना असणार की एकनाथजी शिंदेंना असणार, ते त्यांनी सांगावं. वरुणजी, खूप खूप आभार तुमचे आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर वांद्रे पूर्व विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई माझ्यासोबत आत्ता बातचीत करण्यासाठी होते. आणि वांद्रे पूर्वची ही लढत आहे ती मला टफ फाईट वाटत नाही आहे, कारण वांद्रे हा माझाच म्हणजे शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.